गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा नमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मनगाय माझे त्या त्या स्थळी हे नियरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच या सदरामध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हे नवीन झालेलं सदर आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये काही असलेले नियम आणि काही गोष्टी आपण समजून घेऊ. एक गोष्ट अशी की हे सदर रोज 5:30 वाजता प्रसिद्ध होईल. निदान तसा प्रयत्न राहील. क्वचित पुढे मागे झालं तरी त्या दिवशी प्रसिद्ध होईल याची आम्ही काळजी घेऊ. रोज दिवस वेगळा, तसा रोजचा विषयही वेगळा असेल. हे विषय असंख्य असतील, पण जर तुम्हाला तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल, एखादा विषय असेल, तर तो कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्की लिहा आणि तसं लिहिल्यामुळे तो मला कळेल आणि पुढच्या वेळेला शक्यतो लगेचच मी तो पुढच्या भागात घेण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघावा लागेल आणि बघितल्यावर शेवट मी जो कीवर्ड देईन तो कीवर्ड पण सगळ्यांनी टाईप करा आणि ज्यांनी प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्नही विचारा. ठीक आहे. तर आजचा विषय असा आहे की जेस्टेशनल डायबिटीस. बोर्लीच्या माधुरीताई होत्या, आहेत म्हणजे, त्यांनी हा प्रश्न विचारला की त्यांच्या मुलीला प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईडची औषधं चालू झाली. तर हे का होतं, कसं होतं आणि आता ती औषधं कायम चालू राहणार का, असा तो प्रश्न होता. आणि त्याचं आज मी उत्तर द्यायचं ठरवलं. आणि तो विषय सगळ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण जोपर्यंत मी फॅमिली फिजिशियन म्हणून हे सगळं सुरू केलं आहे, तर प्रत्येक येणारा विषय जो आहे तो मला सांगायचाच आहे. आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत, ते समाधान होईपर्यंत मला ते सांगणं आवश्यक आहे. तर जेस्टेशन याचा अर्थ प्रेग्नन्सीमध्ये जेस्टेशनल हायपोथायरॉइडिझम. तर याच्यामध्ये त्या मुलीला प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईडची औषधं सुरू झाली. तर कारण लक्षात हे आलं की सुरुवातीला ज्या टेस्ट होतात त्याच्यामध्ये थायरॉईड TSHच्या व्हॅल्यूज वाढलेल्या होत्या आणि त्यामुळे औषध चालू करणं भाग पडलं. हे औषध चालू होतात याचाच अर्थ जे थायरॉईड ग्रंथी जी आहे ती नॉर्मलपेक्षा थोडी कमी करायला लागते आणि त्याचा परिणाम म्हणून बाळाच्या वाढीवरही परिणाम होतो, आईच्या तब्येतीवरही परिणाम होतो. आणि त्यासाठी थायरॉईडची औषधं चालू करणं हे क्रमप्राप्त होतं. आणि काही वेळेला असं असतं की प्रेग्नन्सीपुरतंच हे औषध चालू राहतं आणि प्रेग्नन्सीच्या नंतर ह्या व्हॅल्यूज नॉर्मल येतात आणि पुन्हा ते औषध चालू करायला लागत नाही. पण काही वेळेला असं असतं की ही औषधं चालू राहतात, कारण TSH व्हॅल्यू ज्या आहेत किंवा थायरॉईडच्या संबंधितल्या ज्या इतर व्हॅल्यूज आहेत त्या नॉर्मलला येत नाहीत आणि येत नाहीत म्हणून औषधं चालू ठेवायला लागतात. मग ही औषध चालू का करायला लागतात? तर असं निदर्शनास आलं आहे की जर थायरॉईड ग्रंथी कमी काम करत असेल तर काही वेळेला मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. काही वेळेला बाळामध्ये काही वाढीच्या विकृती निर्माण होऊ शकतात. आईमध्ये ब्लड प्रेशर वाढणं, प्री एक्लॅम्पशिया किंवा एक्लॅम्पशियाच्या सारखी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात आणि काही वेळेला ॲनिमिया निर्माण होऊ शकतो आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि त्याचा संबंध बऱ्याच वेळेला थायरॉईड ग्रंथीचं नॉर्मलपेक्षा कमी काम करणं
हे कारण असतं आणि त्यामुळे औषधं चालू करणं हे आवश्यक असतं. आणि तसं झाल्याने अ, बाकी जीवनामध्ये काही फरक पडत नाही, आहारामध्ये काही फरक पडत नाही आणि फक्त प्रश्न केव्हा येतो, की प्रेग्नन्सी संपल्यानंतर, डिलिव्हरीच्या नंतर जर ही लेवल्स जर नॉर्मल आल्या नाहीत, तर मात्र हे समजावं लागतं, की तो आणखीन काही काळ चालू राहील हायपोथायरॉइडिझम आणि नंतरही ही औषधं चालू ठेवावी लागतील. त्यामुळे प्री एक्लॅम्पशिया किंवा ॲनिमिया किंवा मिसकॅरेज अशी घातक गोष्टी अनुभवायला लागू नयेत आणि बाळंतपण हे सुखरूप व्हावं या दृष्टीने ही औषधं चालू करणं हे आवश्यक असतं. आणि त्यामुळे हा आजचा विषय संक्षिप्त पण तरीसुद्धा परिपूर्ण अशा रीतीने हा इथे मी थांबवतो. पण याचा अर्थ आता आपण आयुर्वेदाचा विषय जर जोडायचा ठरवला तर काय? तर आयुर्वेदाचा विषय अशा तऱ्हेने जोडू शकतो, की याचा संबंध आम्ही प्रॅक्टिस करताना ती चालू करू नका आणि फक्त आयुर्वेदाची औषधं घ्या, असा अट्टास आम्ही धरत नाही. ते थायरॉईडचं संबंधित जे औषध असेल चालू करावं आणि ज्यावेळेला डिलिव्हरी होईल त्यानंतर ती औषधं चालू राहणार नाहीत, यासाठी बरंच काही करणं शक्य असतं. तर त्यावेळेला आम्ही औषधं चालू करतो आणि त्याचे परिणाम दिसतात. त्यामुळे हे समजून घ्या, की त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कोणतेही खेळ करायचे नाहीत, कोणतेही प्रयोग करायचे नाहीत. ते सगळं झाल्यानंतर सगळ्या गोष्टी करता येतात. कारण आयुर्वेदिक औषधंसुद्धा कित्येक अशी आहेत, की जी प्रेग्नन्सीमध्ये आम्ही देत नाही. त्यामुळे त्यातली काही औषधं चालू करण्याची शक्यता या काळात निर्माण होते. त्यामुळे थायरॉईडला अशा प्रकारे आम्ही हात लावत नाही आणि जी थायरॉनॉमसारखी औषधं चालू होतात, ती तात्पुरती आम्ही चालू ठेवतो. तर असे विविध विषय आपण या या सदरात या दररोज घेणार आहोत. त्यामुळे आजचा कीवर्ड आहे ICICI. तर हा टाईप करा आणि तुमचा प्रश्न विचारा. त्यामुळे हा तुमच्या कॉमेंट्सही द्या आणि ही लिंक कोणालाही तुम्ही शेअर करू शकता. लाईक करा आणि हा संदर्भ नेहमी पहा आणि तुमचे फीडबॅक्स येतात.